काय ग उग तडते त्यांच्या संग का अचानक आणलं काय ना सांगून आणलं काय फोटो काढलं बाद झालं की तुला तंडेल दिसते का मी तुला नवऱ्यानं मनोकर साड्या घेऊन बसले म्हणून अगं मला तर किती 4 साडी तुला कपाट गच भरलंय की साड्या असल्या घालतोय असल्या साड्या मुलकाच्या आहेत की. असल्या साड्या कोण बघायचंय का मग कॅमेरा मला जाणार तर फोटो काढा मी म्हणते मग मला मी तुझ्यापेक्षा उलट कमी तुझा शालू तर होता त्या टेबलच घेतलेला मला शालू बी घेतला नाही घेतला लग्न शालू तसला 2 धुण्यात कुठे गेला आता तुझ्या पसंतीने तो बसता माझ्या काढाय पसंतीने काढला तुझ्या पसंतीने तो बसता काढाय मला तर बसतेला बी नेलं नाही मला शालू बी घेतला नाही की असल्या लुगड्या माझं लगीन लावलं या का आवरत नाही की म्हणून तुला घेतला नव्हता मग तवा भांडायचं की ग ताई तवा आता कशाला काढते मग म्हणते मग कशाला दोघांनी म्हणायचं ही फुगलीन ही रुचलीन मला काय म्हणायची गरज होती माझी मी का बसली होती ना तू सकाळ बसतात त्यांना म्हणते साड्या आणल्या नाही ते मग फोटो साड्या काढायचं झाल्या, तर सत्ता पुरी भाजी खायला बुलेट आणाय पैसा येतोय मग यातली साडी आणाय पैसे नाही का आता त्या दिवशी आणलेली नवीच आहे म्हणून आणली नसल त्या दिवशी आणली किती 900 रुपयाची आणली मग अशी आता 4000 साडी घालायची असते काय 4000 साडी आली फोटो काढायचे म्हणल्यावर 900 रुपयाची माझी 30 साडी ही तर 1500 मिळते सलगरात स्वस्त मिळते द्या बाया तू लेक्चर देत बसू नको तुम्हाला आणि ती बी तुझ्याच पसंतीने घेतली की ताई घेऊ दे लेक्चरचं काय नाही उगा घरात तंडवाद नसून वाटतंय सारखं तणलेले नाव वाद केलेले तुला दिसतो नवरा देर अगं तुझा नाही तुझाच नव्हा ती बी तंडते ती मान्य आहे की परत आपण सरत घेतल्याशिवाय ती नमतं घेत नाही ती. मीच घेत बसते की सारखे सरत मीच आता कधी सरत घेतलंस तू कवा सरत घेतलं तुला सोन्याचं दात कायम केलं तर तू सरत घेत नाही मला म्हणते अजून मी सरत घ्यायचंय हा हे पावसाचं वादळाचं दिवस आहे तर ती काढलं फोटो तीच कधी आयुष्यात न येऊन मला पहिल्यांदा मला तर बघायला मिळालं नव्हतं मग आयुष्यात काढलं नाही तर म्हणजे चांगल्या साड्यावर चांगल्या कपड्यावर मी म्हणलं मला जिकतीला साडी त्यासने मी कपडे घ्यायचे मग फोटो काढायचं महिना 1.5 महिन्यानं काय आता कुठे जायचं होतं काय फोटो काढून लगेच अगं त्या फोटोवाल्यानं चांगलंच फोटो काढा होतं त्या फोटोवाल्यानं अचानक फोन केला आम्ही येतो म्हणून मग ही तुला म्हणलं माहित होतं का? कॅमेरा का ती सांगत होतं ना रात्री कसं झालं काय झालं मी म्हणलं अचानकच कसं बोलवलं म्हणल्यावर तू तर बाया ती काय म्हणते ती की शितावणं भाताची परीक्षा तसं करायला लागली बाया तुझं कसं जाऊ का इकडे व्हायचं गोड बोल तिकडे व्हायचं गोड बोल अगं खरं आहे ताई त्याला बोललंच पाहिजे गोड खरं हा? गोड तर काय त्यांना तर काय वेळ बाबा तुझा साखर नवरा कारभार आहे. तुला कवा म्हणाल तेव्हा खायला नेतोय कवा म्हणाल तेव्हा साड्या आणतोय त्यामुळे तू नवऱ्यासारखी दिरासारखी वागणार बोलणार मला काय कुणाचं पटत नाही तुझंही पटत नाही नवऱ्याच पटत नाही दिराचंही पटत नाही झालं आता आल्या ती वळणच पाणी वळणं आलं मला पाणी वळणावर जात जावाची कोण माया करत नसतं जावासारखं कोण बोलत नसतं जाऊ चुकीचीच दिसते नवरा दीर चांगलाच दिसतो नाही ठरलेच आहे तुझ्यासारखं बोलली तरच मी जाऊ चांगली वी मी म्हणतच नाही माझ्यासारखी बोलली तरी मी जाऊ चांगले आहे म्हणून आता मध्ये मागच्या 4-5 रोज मध्ये जाऊ चांगली जाऊ चांगले काय बुलेट कानातले घ्या परत म्हणले बुलेट घ्या आता माझं काय ना काय आहे तुम्हाला आता घेतलं की कानातलं घेतलं चांगलं गोड दिसतंय कानात दिसतंय कोण मग कानातलं घ्यायसाठी बुलेट मी घ्यायचा होकार दिला नव्हता कानातल्यासाठी बुलेट आणा म्हणली नाही मी घर बांधल्याशिवाय बुलेट घेऊ नका म्हणते मी म्हणजे तू गटकरा बदलते ताई तू बदलत नाही तू महागा वेगळं म्हणते मोहरा वेगळं म्हणते तू आधी म्हणली मला कानातलं घ्यायला पैसे नाही तर बुलेटला आहे तर अशी म्हणली मग मी म्हणते तिला कानातलं घ्या तेव्हा कशी म्हणली नाही कानातलं जरी कानातलं घेतल्यानंतर तू म्हणायला लागली घर बांधा म्हणलं होतं घर बांधा पण तू ऐक आता पावसाचा दिवस चालू आहे तर हायत का नाही तर आणि आता काय करून भेटत का इटा येत्याला पत्र येत्याला अंगल येत्याला सिमेंट येईल आणि भिजवून जाईल इथं सिमेंट आणायचं नाही लागल तेव्हाच आणायचं त्याला किती पैसा लागतो इटाला 40-50 हजार रुपये लागते तेवढं देईल ना मग 40-50 हजारात घर होत नाही घर होत नाही मग 2 लाखाला तो 2.5 लाखाची गाडी येते मग तेवढंच तुम्हाला का घरे होत नाही अगं गाडी करते ती आणली का गाडी ती नुसती माणसाची मजा लावली ताई तुम्ही माणसाची मजा कशी लावते ती का बुक करून आला म्हणलं की तुझा नवरा हे तुम्हाला बुक करून आल्या 4 रोजच गाडी आणते ती आता बसते ती काय इतकी ती पैसा नसल बाव लय का चालू आहे ती दिसते तशी आहे दिवे आता पैसा आता कुठनं त्यांना काय खजाना नोकरी आहे तिकडे पगार व्हायचा आहे खजाना जायचा असेल आता काय बया मला तर काय कळना झालंय दोडांचं पाऊस पाणी पडलं तर छत्र्याचं कट नाही गंजलेली छत्री आहे त्या जनावर राखायचं विधिराला नेटायवी जनावराकडं भाऊजी गेले की मसर भाऊजी गेले तर शर्ट जायचा की जा नीती मी राहू दे नीती मी राहू दे अजून धुणं पडलंय भांडी पडली ती पाऊस येतोय मग मी तर का बसणार आहे का तू बस इथं घरी मी जाते ताई शर्ट घेऊन नको बाया तुझा नवऱ्याच्या अजून थोबडा लागाय मला कुठं नेट आलं या तकडं नवऱ्याच्या थोपडायला लागते का तुझं मग नवऱ्याच्या
मग ती कसं म्हणते ती आपलं म्हणजे गोड आणि परक म्हणजे दोडवी. मग तेच ना. नवरा बोललेला चालेल तुला. हा, मग तुला बी तेच होतं ना. माझं काय नाही, मी भाऊजीकडे बी जाते तिकडे राखाय जनावर. होय, होय, असू द्या. जाते जनावर राखाय जाते कुठे जाते मला काय परत तू नाही. आजारी पडली की तुझा नवरा मोकळा. माझ्या बायकोला शेरडाकडे लावलं, मसराकडे लावलं, बायको माझी आजारी पडली. आजारी लगे एका पावसात पडाय मी शेवटी शेणा मेनाचे काय. तुझ्या नवऱ्याला निमित्त लागल्यावर काय करायचं मी अगं? नाही तर मी आजारी लगेच पडला आज शरीराकडे गेली काय का नाही नाही. पडायचं पण तुझ्या नवऱ्याला बोलायला निमित्त लाग का? बरा नवरा मला आता तुपात साखरत गुळून थांबला या. साखरत. आ काय त्या काल त्या माणसाच्या मला 4 फोटो काढलं उचलून घेऊन काय खांद्यात ठेव म्हणून काय लय प्रेम आलं काय नवऱ्याला. तसंच बाग प्रेम आलं, प्रेम मग तीच आलं. म्हणती लय प्रेम भाऊजी नाही तर काढलं तुझ्यासोबत फोटो. मग भाऊजी का गोड नाही तर मस्त अर्थ कमीच काढले की तुमच्यापेक्षा. कशाला? चालू पूनम तुझ्याच नवऱ्याला केलं की. आता काढलं तुम्हाला हातात हात देऊन काढलं खांद्या. आता भाऊजीला तू उचल ना आता आम्ही काय करावा. होय, उचलायला. बरी दिसते तुला, एवढी जड दिसते नाही का? अगं मग भाऊजीला तुला उचलून घ्यायचं ना. माझ्यापेक्षा 2 भाकरी जादा खाते पण वाळलेलीच आहे. त्याला काय करावं? अगं खायचं मी म्हणत नाही पण भाऊजीने उचलून केला तर ना बोटाला लागलंय मला उचला येत नाही म्हणायला लागलं. भाऊजीला कुठं माझ्या फोटो काढायचा होता आधी. भावाचं काढायचं होतं म्हणून कॅमेरा आणला होता. म्हणून होकार दिलता कॅमेरा आणायला. अगं ताई भाऊ नाही समजा फॅमिली सुद्धा काढले की फोटो ग. असू दे काढते. लेकरं बाळ काढले कारण नुसतं नवरा नवरीच काढले तर नवी यायचे आता काल लगीन झाले. काल लगीन झालंय आपलं. इकडं तोंड करा असं बघा. काय बाया तुला काय नुसतं ती म्हणते ती का नाही उगाच करत बसती. मला कशात टेन्शन आलं सांगू का? हं. तुम्ही मला गाडी काय साडी घेतली नाही. हं. गाडी घ्यायला पैसा येत मला नाही. मला साडी घेतली का? मला घेतली का साडी तू सांग. आज तुला गेल्यावर तुझा अजून गाडीला होकार दिला होता. चल साडी- गाडी बुलेट घ्यायची मला. हा चल तुला साडी घेतो. मग जा ताई चल पळत. ताई होकार द्यायचा नकार घ्यायचा इथं प्रश्नच नाही. तो होकार दिला नकार दिला असं नव. मी काय त्यांना आता होकार घ्या गाडी नको ना असं काय म्हणणार. पैसे नव्हतं तुला कानातला तू इतका दिवस म्हणते सगळी जण. माझी आई सुद्धा म्हणली एवढी पूजा इतकी कानातलं करते तिला कानातलं का बरं घेणार ती म्हणून कानातलं घ्या घ्या. ती तरी मला कुठं आणलेलं माहितीये. बाबांनी जाऊन आणलं की. अगं पण मग तुला वाटत नाही का घर बांधावं का गाडी घ्यावी? अगं मला बी मस्त वाटतंय घर बांधावा करावा पण ती माणसं ऐकत आहे ती काय म्हणते तुम्ही जरी नाही म्हणला तरी गाडी घेणार. मग हा कुचत फोडे ना बघा म्हणावं मग. माझ्या इतकं वाईट तू काय बी कर पण ती गाडी घ्यायची थांबत नाही ती एवढं मला माहितीये. तोंडात आणल्यावानी होतंय. गाडी थांबवायची. तिघे सांग मला का दोघ आहे ते. कोण गाडी आणायचा कोण येईल त्याच चिचटी पहिल्यांदा आता. माझ्याच हातात आहे. या गाडी घेऊन. काय बाई अवघड आहे. किती जरी नाही म्हणलं तर ती गाडी घेणार आहे ते. पुन्हा नको म्हणल्यावर पुन्हा तोंडात हाणून घेण्यापेक्षा आताच आपलं शांत बसलेलं बरं. म्हणून मी शांत असते. ताईला बाया कुठनं जोर आलाय काय माहिती. मी फुडतीन हाणतीन आता माझ्यावर बी डाय पडते एकदा हसतीये एकदा बोलतीये गोड. काय माझंच डोकं चालं ना म्हणायचं. ते मीच येडी म्हणायचं मीच बोलती अशी तशी. काय माझं डोकं मुंग्यानं खाल्लं या. मला नवऱ्याच्या बाजूनं बोलावं म्हणून बी नाही आणि जावाच्या बाजूनं बोलावं म्हणून बी नाही. हा काय नुसतं टकुर एक वैतागून गेलाय मी. काय करायचं आणि काय नाही ही सुचायचं बंद पडतंय. डोकंच काम द्यायचा बंद होतं या. ताईला सांगाय गेलं का ताई टाकाने ती नवऱ्याला सांगाय गेलं का तू मध्ये बोलायचं नाही. पण ताईला काय वाटतं नवरा माझा आहे म्हणजे माझा ऐकत होई. काल आलेली तू कोण माझा भाऊ मला हाय म्हणते ती. काय काय करना ती. आणि गाडी जरी घेतली तरी काय कुठं काय वायपट जात नाही म्हणा काय नाही. परत आता ताई बी नाही म्हणते घराला पाऊस चालू आहे बांधतो म्हणते ती घर. विश्वास कुणावर नाही कुणावर टाकल्याशिवाय चालत नाही.